प्रिय पाप वाहिले अर्पिलेला कोकरा मला ह्या नावे तारिले अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला कोकरा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नामामध्ये आपणास अभिवादन. आपण यावेळेस योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 29व्या वचनाकडे जाऊया. तिथं असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. खरोखर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःकडे येताना पाहून बाप्तिस्मा करणारा योहान म्हणत आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हरण करणारा या शब्दाचा अर्थ जगाचे सर्व पाप स्वतःवरती घेणारा देवाचा कोकरा. आणि आम्ही पाहतो 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सर्व पाप स्वतःवरती घेतली आणि त्या क्रूसखांबावरती त्यांनी बलिदान दिलं. त्यांनी केवळ आमची पापे स्वतःवरती घेतली नाही, तर देवाचा न्याय त्या क्रूसखांबावरती पूर्ण केला. आमचे सर्व अपराध त्यांनी स्वतःवरती घेतले. आमचे सर्व श्राप त्यांनी स्वतःवरती घेतले. आमचं पाप त्यांनी स्वतःवरती घेतलं आणि आमच्यासाठी तो मृत्यू पावला. आणि खरोखर पुढं योहान म्हणतो देवाचा कोकरा. याचा अर्थ ज्याप्रमाणे कोकरा लोकर कातरणाऱ्या पुढे शांत राहतो, तसा माझा प्रभू त्याला मारणाऱ्या लोकांपुढे शांत राहिला. जसा कोकरा स्वतःला समर्पण करून टाकतो, तसा प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला त्यांनी समर्पित केलं, केवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तोच आमची पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. आपण त्याच्या चरणाजवळ येऊया, आपली पापे आणि आपली अपराधे त्याच्याजवळ कबूल करूया. बघा, तो आमची पापे हरण करील आणि आम्हाला नवीन जीवन देईल.